Hello friends, welcome back to my channel. In previous video, we are discussed about the composition of two SHMs. Now in this video, we are going to study the energy of particle performing simple harmonic motion. आता पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतोय म्हणजे त्याचा काय तो मूव्हिंग ऑब्जेक्ट आहे आणि ऑब्जेक्ट जर मूव्हिंग असेल तर त्याच्याकडे कुठली एनर्जी असते कायनेटिक एनर्जी आपण पाहिलेलं आहे काय एनर्जी ड्यू टू इट्स मोशन इट्स कॉल्ड ॲज द कायनेटिक एनर्जी म्हणजे त्या पार्टिकल कडं कायनेटिक एनर्जी आहे. दुसरं म्हणाल तर आपण जर स्प्रिंगचं एक्झाम्पल घेतलं तर स्प्रिंगमध्ये जर सपोज आपण स्प्रिंग स्ट्रेच केली तर आपण काय केलं वर्क केलं. जर वर्क केल्यानंतर त्या स्प्रिंगमध्ये एनर्जी स्टोअर होते त्याला काय म्हणतो आपण इलास्टिक एनर्जी किंवा त्याला आपण इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी म्हणतो की जी वर्कमुळे त्या स्प्रिंगमध्ये स्टोअर झालेली आहे. तोच जर आपण सिंपल पेंडुलम घेतला सिंपल पेंडुलममध्ये पेंडुलमची पोझिशन चेंज होते बरोबर हाईट चेंज होते. हाईट चेंज झाल्यानंतर काय एनर्जी ड्यू टू इट्स पोझिशन म्हणजे कुठली एनर्जी पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी बरोबर. पोझिशन चेंज होते मग पेंडुलमच्या बाबतीमध्ये कुठली येईल ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी बरोबर. म्हणजेच जो पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतोय त्याच्याकडं कायनेटिक एनर्जी पण आहे आणि पोटेन्शियल एनर्जी पण आहे बरोबर. आणि समेशन ऑफ कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी इज नथिंग बट मेकॅनिकल एनर्जी टोटल मेकॅनिकल एनर्जी म्हणजेच काय टोटल मेकॅनिकल एनर्जी इज इक्वल्स टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. हा फॉर्म्युला आपण बऱ्याच वेळेस बघितलेला आहे काय टोटल एनर्जी इज इक्वल्स टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. सगळ्यात सुरुवातीला आपल्याला काय फाइंड करायचं आहे कायनेटिक एनर्जी आणि त्यानंतर पोटेन्शियल एनर्जी. मग त्यासाठी आपण एक डायग्राम ड्रॉ केलेली आहे पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन. आता ही स्ट्रेट लाईन ड्रॉ केलेली आहे. एक्स इज इक्वल्स टू 0 इज मीन पोझिशन एक्स इज इक्वल्स टू प्लस ए म्हणजे काय एक्स्ट्रीम राईट पॉझिटिव्ह पोझिशन आणि एक्स इज इक्वल्स टू मायनस ए म्हणजे काय एक्स्ट्रीम लेफ्ट पोझिशन किंवा निगेटिव्ह. आता मीन पोझिशनपासून आपण एक पी पॉईंट कन्सिडर केलेला आहे. कन्सिडर पॉईंट पी which is at a distance x from the mean position म्हणजे काय x is the displacement of the particle. x काय असणार आहे डिस्प्लेसमेंट आणि हे जे टोटल आहे त्याला आपण काय म्हणतो ॲम्प्लिट्यूड. हे जे टोटल डिस्टन्स आहे त्याला काय म्हणतो आपण ॲम्प्लिट्यूड आणि हे काय डिस्टन्स ॲट अ इन्स्टंट ऑफ टाईम एका टाईमला पर्टिक्युलर वेळेनंतर पार्टिकल कुठं आहे पी पोझिशनला आहे. मग त्या पोझिशनला आपल्याला काय फाइंड करायचं आहे तर कायनेटिक एनर्जी ऑफ द पार्टिकल. आता कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला कायनेटिक एनर्जी is given by 1/2 mv². हा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे where m is the mass of particle and v is the velocity of particle बरोबर. आता व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकलचा फॉर्म्युला आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM. त्याचा फॉर्म्युला आहे v इज इक्वल्स टू ओमेगा रूट ऑफ a² - x². ऑलरेडी डिराईव्ह केलेलं आहे आपण. ओमेगा इज अँग्युलर फ्रिक्वेन्सी A is amplitude and x is the displacement from mean position बरोबर. दुसरा एक फॉर्म्युला बघितलेला आपण velocity in another form v is equals to a omega cos omega t plus phi. हा एक फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे v is equals to a omega cos omega t plus phi. दोन फॉर्म्युले आपण पाहिलेले आहेत. आता ही v ची व्हॅल्यू आपण या इक्वेशनमध्ये पुट करू. Therefore kinetic energy of particle performing SHM is equals to 1/2 m v ची व्हॅल्यू काय ओमेगा रूट ऑफ a² - x² ब्रॅकेट स्क्वेअर v² m ब्रॅकेट स्क्वेअर झालं. ब्रॅकेटचा स्क्वेअर का 1/2 m ओमेगा स्क्वेअर a² - x² झालं. ब्रॅकेटचा काय केला स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर काय होईल कॅन्सल होईल. आता ओमेगा स्क्वेअर ओमेगाची व्हॅल्यू आपण पाहिलेली आहे ओमेगा इज इक्वल्स टू रूट ऑफ k/m म्हणजेच ओमेगा स्क्वेअर काय असेल k/m 1/2 m k/m a² - x² आलं. हा m काय होईल कॅन्सल. देअरफॉर कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM इज इक्वल्स टू 1/2 k a² - x². समजला इथपर्यंत फॉर्म्युला. कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM इज 1/2 k a² - x² वेअर k इज कॉन्स्टंट आपण फोर्सच्या इक्वेशनमध्ये पाहिलेलं आहे. a इज ॲम्प्लिट्यूड आणि x इज द डिस्प्लेसमेंट. आता आपण ह्या इक्वेशनवरून एक स्टडी करू. समजा पार्टिकल मीन पोझिशनला आहे पार्टिकल कुठल्या पोझिशनला आहे मीन पोझिशन म्हणजे x ची व्हॅल्यू काय झालेली आहे 0.
त्यावेळेस कायनेटिक एनर्जी काय असेल 1/2 KA² आणि एक्सची व्हॅल्यू काय 0. म्हणजे मीन पोझिशनला पार्टिकलची व्हेलॉसिटी मॅक्सिमम आहे, त्यामुळं त्याची कायनेटिक एनर्जी काय असेल मॅक्सिमम. आता या एक्स्ट्रीम पोझिशनला बोलू x +a और -a. इथं 1/2 K A² मायनस एक्सची व्हॅल्यू काय असणार आहे इथं A² A² काय झालं 0. म्हणजे कायनेटिक एनर्जी या पोझिशनला काय असेल 0. प्रॅक्टिकली पण बघू शकतो. समजा पार्टिकल इथून स्टार्ट झालं मोशन, इथे येताना त्याची एनर्जी काय होईल डिक्रीज होत जाईल आणि या पोझिशनला काय होईल 0 होईल. पार्टिकल इथं स्टॉप होईल. इथून मोशन कुठल्या डायरेक्शनला स्टार्ट होईल मेन पोझिशनकडं. म्हणजे इथे व्हेलॉसिटी काय असणार आहे 0. इथून व्हेलॉसिटी इन्क्रीज होत जाईल, म्हणजे कायनेटिक एनर्जी पण काय होणार इन्क्रीज होणार. मेन पोझिशनला कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम. परत इथून कायनेटिक एनर्जी डिक्रीज होणार, या पोझिशनला 0. परत इथून इन्क्रीज होणार, या पोझिशनला मॅक्सिमम. म्हणजे ॲट मेन पोझिशन कायनेटिक एनर्जी काय असते मॅक्सिमम आणि या दोन पोझिशनला कायनेटिक एनर्जी काय असते 0. इथंपर्यंत समजलं. इथं परत तेच, या पोझिशनला कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम, इथून इथंपर्यंत गेला, इथं काय होईल कायनेटिक एनर्जी 0. परत त्या डायरेक्शनला कायनेटिक एनर्जी काय होईल इन्क्रीज होईल. बरोबर. आता इथून इथं जाताना कायनेटिक एनर्जी डिक्रीज होते. बरोबर. पण काय एनर्जी कन्झर्वेशन ऑफ एनर्जीनुसार टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल इज कॉन्स्टंट. बरोबर आहे. म्हणजे त्या कायनेटिक एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं आहे पोटेन्शियल एनर्जी. या पॉईंटपासून कायनेटिक एनर्जी डिक्रीज होईल, डिक्रीज होत होत तिथं काय होईल 0 होईल. बरोबर. पण त्याचसोबत ज्या अमाऊंटनी कायनेटिक एनर्जी डिक्रीज होईल त्या अमाऊंटनी पोटेन्शियल एनर्जी काय होईल इन्क्रीज होईल. आणि या पॉईंटला पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम असेल, कायनेटिक एनर्जी 0. म्हणजे टोटल कायनेटिक एनर्जी इज कन्वर्टेड इनटू पोटेन्शियल एनर्जी. एनर्जी तीच राहणार. समजा इथं किती एनर्जी याच्याकडे 10 आहे, टोटल एनर्जी 10 आहे. इथं पोटेन्शियल एनर्जी 0 आहे आणि कायनेटिक एनर्जी 10, म्हणजे टोटल एनर्जी काय झाली 10. इथून इथं जाताना कायनेटिक एनर्जी काय होईल डिक्रीज होईल. समजा या पोझिशनला कायनेटिक एनर्जी 9 झाली. बरोबर. तर त्यावेळेस पोटेन्शियल एनर्जी काय होईल 1 होईल. म्हणजे परत त्या ऑब्जेक्टची पार्टिकलची टोटल एनर्जी काय असणार आहे 9 + 1 10. तसंच यावेळेस पोटेन्शियल एनर्जी 10 होईल, कायनेटिक एनर्जी काय होईल 0. म्हणजे टोटल एनर्जी परत काय झाली 10 कॉन्स्टंट. बरोबर. आता आपण काय पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे. आता या केसमध्ये काय असणार आहे इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी. काय असणार आहे इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी. मग इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी कशावरती डिपेंड आहे, जेवढं तुम्ही त्या स्प्रिंगला स्ट्रेच केलं आहे, जेवढं वर्क केलेलं आहे त्याच्यावरती काय असणार आहे इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी डिपेंड असणार आहे. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू काय असणार आहे तर वर्क डन. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू वर्क डन. मग तो आपण आता डिराईव्ह करू फॉर्म्युला. नेक्स्ट इज पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीसाठी फॉर्म्युला पोटेन्शियल एनर्जी इक्वल्स टू निगेटिव्ह ऑफ वर्क डन. पोटेन्शियल एनर्जी किंवा डेल्टा यू पण म्हणलेला आहे, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू -dw. डेल्टा यू इज इक्वल्स टू -dw. यू कशाचा सिम्बॉल आहे पोटेन्शियल एनर्जी सिम्बॉल आहे. चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इक्वल्स टू -dw. जेवढं वर्क डन तेवढी पोटेन्शियल एनर्जी. आता त्यासाठी W इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला आहे आपला F × dx. F × dx. मग डायरेक्टली हे इक्वेशन न घेता आपण डायरेक्ट घेऊ वर्क डन इज इक्वल्स टू फोर्स × डिस्प्लेसमेंट. dx म्हणजे काय चेंज इन डिस्प्लेसमेंट, एक्सची व्हॅल्यू आहे ती आणि अप्लाय केलेला फोर्स. जर समजा आपण तो फोर्स हा कन्सिडर केला F इज इक्वल्स टू -kx, आपण काय डिफरन्शियल इक्वेशन ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन त्या पॉईंटमध्ये बघितलेलं आहे F इज इक्वल्स टू -kx. आणि नेक्स्ट एक कंडिशन आहे इथं, समजा पार्टिकल या डायरेक्शनला डिस्प्लेस होतोय तर त्याच्यावरती जो फोर्स ॲक्ट होतोय तो कोणत्या डायरेक्शनला असणार आहे टुवर्ड्स द मेन पोझिशन. आपण सिम्पल हार्मोनिक मोशन बघितलेलं आहे. काय फोर्स इज डायरेक्टेड टुवर्ड्स द मेन पोझिशन. डिस्प्लेसमेंट या डायरेक्शनला आहे आणि फोर्स या डायरेक्शनला आहे. मग इथं डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन फोर्सला अपोजिट आहे, म्हणजे इथं काय घ्यावं लागलं आपल्याला -dx. -n कसा त्याला कळालं. आता नेक्स्ट देअरफॉर W इज इक्वल्स टू चेंज काय होतं आहे डिस्प्लेसमेंट चेंज होते कुठून 0 कडून x कडं 0 to x. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to x F -dx. इथं आपण dw घेतलं, इंटिग्रेशन ऑफ dw इज w. आता इंटिग्रेशन सॉल्व करू आपण. हे
W इज इक्वल्स टू इंटिग्रेशन 0 टू एक्स, एफची व्हॅल्यू काय मायनस के एक्स इंटू डी एक्स इंटू मायनस डी एक्स, मायनस मायनस प्लस होईल. के कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशनच्या बाहेर, इंटिग्रेशन 0 टू एक्स इंटू डी एक्स. आता इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आपण बऱ्याच वेळेस बघितलेला आहे, इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू डी एक्स, एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2. therefore W is equals to k x square divided by 2 0 to x. अप्पर लिमिट पुट करा, k x square divided by 2, x ची व्हॅल्यू x आहे म्हणजे x square divided by 2 minus 0 square divided by 2. therefore W is equals to k x square divided by 2. म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच वर्क डन इज इक्वल्स टू 1/2 k x स्क्वेअर, 1/2 k x स्क्वेअर. आलं. परत के ची व्हॅल्यू आपण टाकू शकतो, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू 1/2. के ची व्हॅल्यू काय येईल, आत्ता तिथं आपण लिहिली होती, ओमेगा इज इक्वल्स टू रूट के बाय यम. म्हणजे के ची व्हॅल्यू काय येईल, आधी स्क्वेअर करावं लागेल, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू के बाय यम, जस्ट के इज इक्वल्स टू यम ओमेगा स्क्वेअर. पोटेन्शियल एनर्जी काय लिहू शकतो आपण, यम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. इथं काय केलं, फक्त आपण के ची व्हॅल्यू पुट केली. ही काय झाली पोटेन्शियल एनर्जी. आता या फॉर्म्युल्यावरून पोटेन्शियल एनर्जी कशावरती डिपेंड आहे, एक्स वरती, बरोबर. मेन पोझिशनला आपण काय म्हणलो होतं, कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम आहे आणि त्याच पोझिशनला एक्सची व्हॅल्यू काय 0. मग 0 इंटू या टर्म मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे 0. म्हणजे या पोझिशनला काय असेल, पोटेन्शियल एनर्जी 0 असेल, कारण एक्सची व्हॅल्यू काय झाली 0. आणि या पोझिशनला एक्सची व्हॅल्यू काय प्लस ए, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी काय होईल मॅक्सिमम होईल. आणि त्या पोझिशनला कायनेटिक एनर्जी काय असते 0, बरोबर. ही काय झाली पोटेन्शियल एनर्जी. आता लास्ट इक्वेशन ऑफ टोटल एनर्जी. टोटल एनर्जी इज इक्वल्स टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. आलं. देअरफॉर टोटल एनर्जी इज इक्वल्स टू कायनेटिक एनर्जी 1/2 k a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस 1/2 k x स्क्वेअर. इथं केचं इक्वेशन घेतलं कारण की आपल्याला के कॉमन काढता येईल म्हणून हे इक्वेशन घेतलं. आता काय कॉमन येईल, टोटल एनर्जी इज इक्वल्स टू 1/2 k कॉमन, इथं ब्रॅकेटमध्ये काय राहिलं a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि इथं काय शिल्लक राहिलं प्लस एक्स स्क्वेअर. हे दोन्ही एक्स स्क्वेअर काय होतील कॅन्सल. देअरफॉर टोटल एनर्जी इज इक्वल्स टू 1/2 k a स्क्वेअर. टोटल एनर्जी इज इक्वल्स टू 1/2 k a स्क्वेअर. आता याच्यामध्ये एक्सचा काहीच संबंध नाही, तर तुम्ही म्हणाल एक्सवरती कशी काय पोटेन्शियल टोटल एनर्जी डिपेंड आहे. तर ही टोटल एनर्जी आहे जी की काय असते कॉन्झर्व असते, प्रत्येक पोझिशनला टोटल एनर्जी काय असते सेम. कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी कमी जास्त होईल. याचा अर्थ काय, समजा हे पोझिशन घेतली आपण, तर इथे टोटल एनर्जी काय आली 1/2 k a स्क्वेअर, इथं काय आली 1/2 k a स्क्वेअर, इथं काय आली 1/2 k a स्क्वेअर. म्हणजे सगळीकडे काय दिसते टोटल एनर्जी सेम, एक्सचा काहीच संबंध नाही. पार्टिकल इथं जरी असला तरी पण टोटल एनर्जी काय 1/2 k a स्क्वेअर, बरोबर. याचा अर्थ काय, इथून इथे येताना कायनेटिक एनर्जी कमी झाली, त्याच अमाऊंटमध्ये पोटेन्शियल एनर्जी काय झाली इन्क्रीज झाली. म्हणजे टोटल एनर्जीला काहीच फरक पडणार नाही. जेवढ्या अमाऊंटनी कायनेटिक एनर्जी कमी होईल त्या अमाऊंटनी पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीज होईल. कळालं. दिस इज द कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. दिस इज द टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग द सिम्पल हार्मोनिक मोशन. आता आपण काही केसेसचा स्टडी करतोय. आता इथे कुठला ते पर्टिक्युलर आपल्याला पॉईंट मिळणारच आहे. इथून इथपर्यंत ॲम्प्लिट्यूड आहे, इथून कायनेटिक एनर्जी डिक्रीज होती आणि पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीज होती. याच्यामध्ये असा एक कुठला तरी पॉईंट असेल की जिथं कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी काय असतील सेम असेल. मग तो पॉईंट कुठला असेल ते आपल्याला स्टडी करायचं आहे. आपण त्या केसेसचा आपण आता स्टडी करू. इथंपर्यंत समजलं. टोटल एनर्जी इज इक्वल्स टू 1/2 k a स्क्वेअर. हे 2-3 फॉर्म्युला लक्षात ठेवा. पोटेन्शियल एनर्जी इक्वल्स टू 1/2 k x स्क्वेअर, कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू 1/2 k a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. कळलं. तर आपण पुढच्या केसेसचा स्टडी करू. तर आपण डिफरंट केसेसचा स्टडी करतोय. त्यासाठी आपण सुरुवातीला हे दोन इक्वेशन लिहून घेतले. कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू 1/2 k a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि दुसरा पोटेन्शियल इज इक्वल्स टू 1/2 k x स्क्वेअर. केस फर्स्ट ॲट मीन पोझिशन. मीन पोझिशनला एक्सची व्हॅल्यू काय 0 आहे. एक्स इज इक्वल्स टू काय 0. आपण प्रॅक्टिकली पण बघितलेलं आहे या पोझिशनला कायनेटिक एनर्जी काय असते मॅक्सिमम.
आता आपण सॉल्व करू ते. कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू 1/2 k a स्क्वेअर मायनस 0 स्क्वेअर. मग कायनेटिक एनर्जी काय झाली 1/2 k a स्क्वेअर. म्हणजे कशावरती डिपेंड आहे, फक्त ॲम्प्लिट्यूडवरती. जेवढं जास्त ॲम्प्लिट्यूड तेवढी जास्त कायनेटिक एनर्जी. बरोबर. त्याच पॉईंटला पोटेन्शियल एनर्जी काय असेल 1/2 k 0 स्क्वेअर. काय फॉर्म्युला आहे 1/2 k x स्क्वेअर आहे. 1/2 k 0 स्क्वेअर. पोटेन्शियल एनर्जी काय झाली 0. आता टोटल एनर्जी काय होईल मग टोटल एनर्जी इज इक्वल्स टू 1/2 k a स्क्वेअर कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे काय झाली टोटल एनर्जी इज इक्वल्स टू 1/2 k a स्क्वेअर. आलं इथंपर्यंत. ही फर्स्ट केस. आता सेकंड केस आपण ॲट एक्स्ट्रीम पोझिशन बघू. ॲट एक्स्ट्रीम पोझिशन केस सेकंड. बरोबर. मग केस सेकंडमध्ये एक्सची व्हॅल्यू काय येईल +a और -a. +a आणि -a जरी घेतला तिथं स्क्वेअर आहे एक्सचा. बरोबर. मग स्क्वेअर ऑलवेज पॉझिटिव्ह. मग त्यामुळे त्या +a किंवा -aचा फरक पडणार नाही. तुम्ही फक्त +a घेतलं तरी पण चालेल. कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू 1/2 k a स्क्वेअर मायनस एक्सची व्हॅल्यू काय इथं आता a स्क्वेअर. एक्सची व्हॅल्यू काय a स्क्वेअर. a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर 0. कायनेटिक एनर्जी इक्वल टू 0. आता त्याच पोझिशनला आपण पोटेन्शियल एनर्जी बघू. पोटेन्शियल एनर्जी इक्वल्स टू 1/2 k x स्क्वेअर. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू 1/2 k a स्क्वेअर. एक्सची व्हॅल्यू काय +a घेतलं तरी स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. -a घेतलं तरी पण काही a स्क्वेअर. दिस इज द पोटेन्शियल एनर्जी. आणि त्या पॉईंटला पण टोटल एनर्जी काय असेल 0 + 1/2 k a स्क्वेअर. म्हणजे टोटल एनर्जी काय असेल 1/2 k a स्क्वेअर. टोटल एनर्जी इज कॉन्झर्व्ड. कुठला जरी पॉईंट घेतला, हा पी पॉईंट घ्या, याच्या पुढे कुठलाही पॉईंट घ्या, त्या ठिकाणी टोटल एनर्जी काय असली पाहिजे 1/2 k a स्क्वेअर कॉन्स्टंटच असली पाहिजे. कायनेटिक एनर्जी वेगळी असेल, पोटेन्शियल वेगळी असेल, पण दोघांचं समेशन काय असेल सगळीकडे सेम असेल. कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आता आपण तो पॉईंट फाइंड करू की ज्या पॉईंटला कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी काय असेल सेम असेल. आपण इथे सॉल्व करू. ह्या दोन्ही एनर्जी काय असल्या पाहिजेत सेम. कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे काय इथून कायनेटिक एनर्जी कमी होत जाणार, पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीज होत जाणार. असा एक कुठला तरी पॉईंट येईल की ज्या पॉईंटला कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी सेम असेल. 1/2 k a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर इज इक्वल्स टू काय असलं पाहिजे 1/2 k x स्क्वेअर. मग आपल्याला ती पोझिशन फाइंड करायची आहे. म्हणजे आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. म्हणजे जेणेकरून मेन पोझिशनपासून कुठल्या डिस्टन्सला या दोन एनर्जी सेम असतील. मग त्यासाठी इक्वेशन सॉल्व करा. यातला 1/2 k काय होईल कॅन्सल होईल. इथं काय राहिलं a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर इज इक्वल्स टू x स्क्वेअर. बरोबर. हा -x स्क्वेअर इकडे गेल्यावर काय होईल +x स्क्वेअर. a स्क्वेअर x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर म्हणजेच काय आला 2x स्क्वेअर. देअरफॉर 2x स्क्वेअर इज इक्वल्स टू a स्क्वेअर. देअरफॉर x स्क्वेअर इज इक्वल्स टू a स्क्वेअर डिवायडेड बाय 2. म्हणजे x इज इक्वल्स टू a डिवायडेड बाय √2. a डिवायडेड बाय √2. बरोबर. म्हणजे एक्सची व्हॅल्यू ज्यावेळेस a डिवायडेड बाय √2 असेल, a/2 नाही. a/2 म्हणजे काय हाफ ॲम्प्लिट्यूड. म्हणजे बरोबर सेंटरला होईल तो. पण सेंटरला कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू पोटेन्शियल एनर्जी नाही. √2ची व्हॅल्यू तुम्ही फाइंड करा, त्याने डिवाइड करा. ही जी व्हॅल्यू a/√2 ती जिथं कुठं येईल त्या पोझिशनला कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी काय असेल सेम असेल. वेन x इज इक्वल्स टू a डिवायडेड बाय √2 त्यावेळेस काय असेल कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू पोटेन्शियल एनर्जी. आणि जर तुम्हाला बरोबर सेंटरला किती कायनेटिक एनर्जी असेल ते जर फाइंड करायचं असेल तर त्यावेळेस तुम्ही एक्सची व्हॅल्यू काय घ्यायची इथं a/2 फाइंड करायची. सॉरी a/2 घ्यायची. म्हणजे काय ॲम्प्लिट्यूड हाफ असेल. बरोबर सेंटरला किती व्हॅल्यू असेल एक्सची व्हॅल्यू a/2 घ्या. हे इक्वेशन सॉल्व करा. इथं पण एक्सची व्हॅल्यू a/2 घ्या. हे इक्वेशन सॉल्व करा. मग ती जी एनर्जी असेल ती काय असेल एनर्जी ॲट द सेंटर. कळालं हे. ॲट दिस पोझिशन कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू पोटेन्शियल एनर्जी. अंडरस्टँड. मग तुम्हाला न्यूमेरिकल्समध्ये जर विचारलं फाइंड द डिस्प्लेसमेंट ॲट विच द कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू पोटेन्शियल एनर्जी, मग त्यावेळेस तुम्हाला पूर्ण इक्वेशन सॉल्व करायची गरज नाही. त्यावेळेस फक्त लक्षात ठेवायचं x इज इक्वल्स टू a डिवायडेड बाय √2. त्या पोझिशनला काय असेल कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू पोटेन्शियल एनर्जी. इथून या डायरेक्शनला पण a/√2, या डायरेक्शनला पण a/√2. म्हणजे समजा एक्सची व्हॅल्यू काय असली पाहिजे x इज इक्वल्स टू a डिवायडेड बाय √2. कळालं.
This is the energy of a particle performing simple harmonic motion.